संत म्हणतात इंद्रियांच्या विषयांच्या भोगातला जो आनंद आहे तो आनंद मात्रा स्पर्शेस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख आगमा पायीन अनित्यहा तान तितिक्षस्व भारतः. विषय त्यांच्या इंद्रिय त्यांच्या विषयामध्ये भोगामध्ये काय होतात, प्रवृत्त होतात आणि त्याच्यापासून विषयापासून इंद्रिय आणि त्यांचा विषय यांचा ज्या वेळेला संयोग घडतो त्यावेळेला सुद्धा आनंद होतो. जसं आपल्याला रूप बघायला मिळालं. पण समजा तुम्हाला आवडणारा माणसाचं रूप बघायला मिळालं, काय झालं, जावई आला, काय झालं, जावयाचं रूप बघितलं, काय झालं, बरं वाटलं, सुख झालं. पण तोच जावई पिऊन आला तर काय झालं मग? म्हणजे जावई तोच आहे, पण तुमच्या मनाला जो अनुकूल आहे तसं रूप बघितलं तर तेच डोळे आम्हाला सुख देतात. आणि तुमच्या मनामध्ये जर प्रतिकूल असलं तर तेच व्यक्ती तेच रूप तुम्हाला काय होते, दुःख देते. तुमचा मुलगा बघितल्यावर काय होते, आनंद होते. कधी, लग्न व्हायच्या अगोदर. आणि लग्न झाल्यानंतर काय होते, आणि तोच मुलगा प्यायला लागला तर, तोच मुलगा बायकोचा ऐकायला लागला तर, तोच तुम्हाला उलटा बोलायला लागला तर काय होते. मग तो मुलगा आनंदाचा विषय आहे, सुखाचा विषय आहे का दुःखाचा विषय आहे? तर तो मुलगा सुखाचा आणि दुःखाचा विषय आहे, आनंदाचा विषय नाही. आनंदाचा कंद उभा परमानंद एका जनार्दनी छंद मज त्याचा. आनंद हा भगवंताचा विषय आहे आणि इंद्रियांचा सुख दुःख हा विषय आहे. कधी इंद्रिय सुख देतील, जसं उन्हाळा आहे फॅन लावला, इंद्रियांना काय झालं, आणि हिवाळ्यामध्ये फॅन लावला तर म्हणजे त्वचेला तोच फॅन उन्हाळ्यामध्ये सुख देतो, तोच पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तोच फॅन आम्हाला काय होतो, दुःख देतो. म्हणजे ही इंद्रिय एकनिष्ठ नाहीत, कधी सुख देतात कधी दुःख देतात. लक्षात आलं? समजा तुमची गाडी आहे 4 चाकी, तुम्ही आणली, घरात लावली, पूजा केली, महाराजांनी त्याचं पूजन केलं, हार घातला, आनंद आहे की नाही? आहे. समजा दुसरा कोणतरी आला, मुलगा आला, त्यानं सायकल घासली, मग काय झालं, आता खरा पडल्यावर काय झालं, कुणाला झालं दुःख, गाडीला नाही, तुमच्या मनाला झालं, म्हणजे तुम्हाला झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इंद्रिय त्यांच्या विषयामध्ये जरी रममाण होत असली तरी त्या इंद्रियांपासून आम्हाला कायमचं सुख आणि कायमचं दुःख मिळत नाही. सुख येते तेही जाते, दुःख येते तेही जाते. पण असा एक विषय आहे की ते जर विषय जर समजला तर मग मात्र इंद्रियांच्या विषयामधला आनंद सुख घेण्याची गरज नाही. त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं नित्य आनंद.